पावसाळा सुरू झाला की बाजारात आणि आपल्या घराच्या परिसरात अनेक रानभाज्या दिसायला लागतात. त्यातीलच एक म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती अळूच्या पानांची भाजी. आज मी अगदी घरच्या पद्धतीने चविष्ट आणि झणझणीत अशी अळूच्या पानांची भाजी बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे घेतले आहेत ताजी अळूची पानं. अळू स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. त्यानंतर देठावर जे बाहेरचे आवरण असतं ते हलक्या हाताने काढून घेतले आहे. पानांवरचंही जे थोडं खरखरीत किंवा जाडसर आवरण असतं तेही काढून घेतलं आहे. हे करणं महत्त्वाचं आहे कारण अळूची भाजी खाताना घशाला खाज येऊ नये आणि भाजी छान मऊ व्हावी यासाठी ही तयारी करून घेणं गरजेचं आहे. आता हे अळू मी बारीक चिरून घेतले आहे. आता एका कुकरमध्ये हे चिरलेले अळू घालून घेते. आता यामध्ये मी आधीपासूनच भिजवून ठेवलेली हरभरा डाळ घालते. यानंतर 2 ते 3 कांदे बारीक चिरून घालायचे आहेत. सोबतच 2 ते 3 मिरच्याही घालायच्या आहेत. मिरची तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून कुकरचं झाकण लावून घेते. अळू आणि चणा डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरची वाफ पूर्णपणे थंड झाल्यावर झाकण उघडून पाहायचे आहे. अळू आणि हरभरे अगदी छान मऊ झाले आहेत. आता हे सगळं छान घोटून घेते. अळू जितका छान घोटला जाईल तितकीच आपली भाजी मऊ आणि एकजीव लागते. आता भाजीची फोडणी करण्यासाठी एका कढईमध्ये तेल घेते. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं आणि चिमूटभर हिंग घालते. आता यानंतर कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण घालायचा. आता लसणाचा मस्त सुगंध येईपर्यंत छान परतून घेते. लसणाची फोडणी झाली की आता यामध्ये थोडंसं तिखट घालते कारण आपण आधी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये चवीसाठी थोडासा गोडा मसाला घालू शकता किंवा धणे जिरे पावडर असेल तर तीही घातली तरी चालेल. आता यामध्ये घोटलेला अळू घालून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता मी इथे गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले शेंगदाणे घालते आहे. आता अळू करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमसूल. आमसूल घातल्यामुळे भाजीला छान आंबटसर चवही येते. बघा किती छान मस्त अशी अळूची भाजी तयार झाली आहे. आता वरून थोडं ताजं किसलेलं खोबरं घालते. आणि झाली आपली पावसाळ्यात खास बनवली जाणारी चमचमीत आणि झणझणीत अळूच्या पानांची भाजी. ही भाजी गरमागरम भाकरीसोबत, पोळी किंवा भातासोबत खायला अगदी मस्त लागते. पावसाळ्यात मिळणाऱ्या अळूच्या पानांची अशी साधी घरगुती आणि चविष्ट भाजी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि शमिका किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.